प्रत्येक प्रवासाची जसं सुरुवात असते तसंच प्रत्येक प्रवासाचा एक शेवट देखील असतो. या प्रवासात आपण बरंच काही पाहिलं. निसर्ग, इतिहास आणि स्थानिक चवींचं एक वेगळंच जग. आणि या प्रवासाच्या शेवटी आपण आलो आहोत सातारा सिरीजमध्ये, राजधानी सातारा येथे. आणि व्हॉट बेटर वे टू स्टार्ट सातारा दॅन अजिंक्यतारा. साताराहून आल्यावर ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो तिथं 2 दरवाजे आहेत आणि एक दरवाजा अजूनही चांगल्या स्थितीत आहे. दरवाजाच्या बाजूचे दोन्ही बुरुज अजूनही अस्तित्वात आहे. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचं मंदिर आहे. हे मंदिर राहण्यासाठी उत्तम आहे असं म्हणतात, पण गडावर पाण्याची काहीच सोय नाहीये. राजवाडा आहे आणि एक मंदिर आहे आपलं. सरळ पुढे गेल्यावर महादेवाचे मंदिर आहे आणि मग पुढे इथं प्रसार भारतीचं ऑफिस पण आहे. अजून पुढे चालत गेल्यावर एक डावीकडे एक वाट जाते, एक रस्ता जातो, तो मंगळादेवी मंदिर त्या साईडने जातो. रस्त्याचं काम अजून चालू आहे, म्हणजे पूर्ण एकंदरीत किल्ल्याचीच डागडुजी चालू आहे. तर अजिंक्यतारा हा किल्ला तसा जुना आहे, 12व्या शतकात बांधला गेलेला, पण 16व्या शतकाच्या शेवटी तो शाहू महाराजांनी ताब्यात घेतला आणि इथं स्वतःचा राज्याभिषेक करून त्यांनी छत्रपती घोषित केला. आणि याच किल्ल्याच्या पायथ्याशी मग शाहू नगर बसवलं, जेच पुढे सातारा म्हणून नावाला आलंय. सातारा हे नाव तसं बघायला गेलं तर म्हणतात का या शहराच्या आजूबाजूला 7 किल्ले आहेत असं एक थिअरी आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये ती थिअरीला डिबंक केलं आणि म्हणतात का हे जे अजिंक्यतारा जो किल्ला आहे तिथं काहीतरी 17 दरवाजे, तलाव होते आणि अशा प्रकारचे 17 स्ट्रक्चर होते आणि त्याच्यावरून ते 17 आणि मग ते अपभ्रंश होऊन त्याचं सातारा असं झालं. तर दोन्ही थिअरीज बोलले जातात.
राज्याभिषेकानंतर छत्रपती शाहू महाराज या थोरले शाहू यांनी जवळपास 40-45 वर्ष राज्य केलं, छत्रपती म्हणून ते होते. आणि त्यांच्या काळातच थोरले बाजीराव यांनी आपला पराक्रम गाजवला आणि मराठा साम्राज्य दिल्लीच्या पुढेपर्यंत नेऊन ठेवलं. पण काही जाणकार असं म्हणतात का जेवढं इम्पॉर्टन्स किंवा जेवढी प्रसिद्धी, जेवढं नाव बाजीरावांचं झालं तेवढं छत्रपती शाहूंचं झालं नाही. ठीक आहे, दॅट इज अनदर स्टोरी. पण तरी आपण म्हणू शकतो का त्यांनी तो काळ खूप गाजवला आणि त्यांच्या राज्यात त्यांनी या सातारा संस्थान किंवा साताऱ्याच्या गादीची स्थापना केली. पुढे जाऊन महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूरच्या गादीची स्थापना केली. तर असे 2 संस्थान तयार झाले, एक कोल्हापूरचं आणि एक साताऱ्याचं. मंगळाई देवीचं मंदिर बघून आता रिटर्न जातोय आणि एक वेगळा रूट आहे, बाजूने जातो तो. तर इथे पण जुना वाडा होता त्याचे अवशेष, पडलेले अवशेष बघायला मिळतात. आता बरंच रिस्टोरेशनचं काम हाती घेतलेलं असं बघतोय. तर अजून बराच वेळ लागेल असं वाटतंय पूर्ण व्हायला. एनिवेज, आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. सातारा बसस्थानकापासून 5 किलोमीटर अंतरावर कृष्णा आणि वेणा नद्याच्या संगमवर संगम माहुली आणि क्षेत्र माहुली हे 2 गावे आहेत. कृष्णा नदीच्या पलीकडच्या भागाला क्षेत्र माहुली म्हणतात आणि ह्या साईडला जे आहे त्याला संगम माहुली असं म्हणतात. नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट राजा शिवाजी ह्यामध्ये जे टायटल ट्रॅक आहे किंवा अँथम आहे त्याची शूटिंग संगम माहुलीला झालेली आहे. तर तुम्ही तो मूवी बघितला असेल तर तुम्हाला हे मंदिर लगेचच ओळखू येईल. अँग्लो मराठा युद्धाची घोषणा होण्यापूर्वी शेवटचे पेशवे बाजीराव आणि सर जॉन माल्कम यांची भेट माहुली इथंच झाली होती. नद्यांच्या संगमाजवळ विश्वेश्वर आणि रामेश्वर ही 2 प्रसिद्ध मंदिरं आहेत. संगम माहुलीमध्ये काशी विश्वेश्वर मंदिर आहे जे भगवान शिवला समर्पित आहे. 1735 मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी हे मंदिर बांधले असे इथं माहिती आहे. विश्वेश्वर मंदिर कृष्णा नदीच्या काठावर हेमाडपंथी शैलीत बांधले गेले आहे आणि मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक एकदम उत्कृष्ट असं कोरीवकाम केलेला नंदी मंदिर आहे. इथे एकाच दगडात कोरलेला 60 फूट उंच दीपस्तंभ आहे व त्यावर तेलाचे दिवे ठेवण्याची सुद्धा व्यवस्था आहे.
रामेश्वर मंदिर हे विश्वेश्वर मंदिराच्या समोर कृष्णा नदीच्या पलीकडे क्षेत्र माहुली इथं आहे. हे मंदिर सुद्धा भगवान शिवला समर्पित आहे. रामेश्वर मंदिरात पोहोचण्यासाठी भाविकांना कृष्णा नदीवरील पूल ओलांडावा लागतो. विश्वेश्वर मंदिराच्या कंपॅरिझन मध्ये रामेश्वर मंदिराचा सभामंडप खूप लहान आहे. हे ठिकाण मंदिरा इतके विश्वेश्वर मंदिरा इतके स्वच्छ सुद्धा नाहीये. आजूबाजूला या परिसरात किमान 4 ते 5 मंदिरं आहेत, पण लोकल्स कडून काही माहिती मिळाली नाही आणि नदी सोडून दुसरा पर्याय नाहीये तिथे जाण्यासाठी. साताऱ्याहून पुणेकडे जात असताना जवळपास 11 किलोमीटर गेल्यावर नागेवाडीचा एक फाटा लागतो आणि तिथून आपण उजवीकडे वळलो तर जवळपास 3-4 किलोमीटर लिंब नावाचं गाव आहे आणि ह्याच ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर आहे बारामोटाची विहीर. विहिरीला आतमध्ये जाण्यासाठी प्रशस्त जिना आहे. बारामोटाची विहीर म्हणजे 12 मोठा असलेली विहीर. एक वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे आणि एक ऐतिहासिक वास्तू आहे. या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एका वेळी 12 मोठ्या लावल्या जात असं सांगितलं जातं. जमिनीखाली असं एक महाल सारखं केलेलं आहे, तिथे ही विहीर आहे आणि महालाच्या गेटवर पण चांगलं कार्विंग वगैरे केलेलं आहे. महालाच्या आतमध्ये पण बरंच कार्विंग केलेलं आहे. गणपती, हनुमान, कमलपुष्प वगैरे बरेचसे कार्विंग केलेले आहे. खूपच छान आहे, पण जुनं झालेलं आहे. तर थोडं हिस्ट्रीमध्ये वाचलं तर आपल्याला कळतं की 1719 ते 1724 या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत हे बांधकाम करण्यात आले. लिंब गावात जवळपास 300 झाडांची आमराई होती. या आमराईसाठी आणि आजूबाजूतील परिसरातील रहिवाशांसाठी या विहिरीची रचना केली गेली असं म्हटलं जाते. तर असं आपण या आपल्या सातारा शहराची थोडी ऑफबीट विजिट आज आपण कंप्लीट केली आणि पुढचा एपिसोड आपला राहणार आहे सातारा सिरीजचा शेवटचा एपिसोड. आणि ही सिरीज आपण एंड करणार आहोत एका गोड आठवणीने.
तर पुढचा एपिसोड नक्की बघा. जिभेला आणि चेहऱ्याला गोडवा देणारी अशी रेसिपी आहे आणि आपल्या सातारा सिरीजला साजेसा असा एक गोड शेवट असणार आहे. तुम्ही फक्त फोन करा, पेढे तुमच्याकडे हायवे क्रॉस करून येतील. इलायचीचा फ्लेवर खूप छान येतोय.